नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. पीक विमा कंपनीची मनमानी आता या ठिकाणी संपलेली आहे. कारण खुद्द माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी विमा कंपनीला शेवटचा अल्टिमेटम देत तात्काळ पीक विमा वाटपाचे आदेश दिलेले आहेत. होय, तब्बल 4,05,000 शेतकरी बांधवांना जवळजवळ 350 ते 400 कोटी रुपयांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. हा संपूर्ण विषय काय आहे आणि तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार हे सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. मित्रांनो, खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनसाठी एकूण 504 पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आलेले होते. पण नेहमीप्रमाणे खोड्या घालण्याच्या उद्देशाने पीक विमा कंपनीने यातील तब्बल 368 प्रयोगांवरती आक्षेप नोंदवलेला होता. पण नियमांसमोर कंपनीची डाळ मात्र शिजली नाही. 368 पैकी 149 आक्षेप कंपनीने वेळेत सादर न केल्यामुळे ते थेट नामंजूर करण्यात आले. तर उर्वरित 217 प्रयोगांपैकी 17च प्रयोग रद्द करून 200 प्रयोगावरचे जे काही आक्षेप होते तर ते फेटाळण्यात आले. जिल्हास्तरीय आढावा समितीने आणि सुकाणू समितीने शेतकरी बांधवांच्या बाजूने दिलेला हा निर्णय या ठिकाणी कायम समोर ठेवण्यात आलेला आहे. जिल्हा समितीने दणका दिल्यानंतर ही विमा कंपनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे गेली होती. पण तिथे शेतकरी बांधवांचाच विजय या ठिकाणी होताना आपल्याला दिसला. 14 एप्रिल 2026 रोजी झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत कंपनीने घेतलेले आक्षेप बेकायदेशीर आहेत, म्हणजे चुकीचे आहेत असल्याचे सांगत ते पूर्णपणे फेटाळण्यात आलेले आहेत. तसेच कृषी आयुक्तालय आणि SSTEC म्हणजे एसटेक यांनी दिलेल्या उत्पादनाच्या आकडेवारीनुसार तात्काळ कार्यवाही करून शेतकरी बांधवांचे दावे निकाली काढण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेले आहेत. आता सर्वात मोठी गोष्ट काय तर जिल्हाधिकारी साहेबांनी विमा कंपनीला स्पष्ट आणि कडक शब्दात बजावले की राज्यस्तरीय समितीचे आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करा आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम तातडीने लवकरात लवकर जमा करा. जर कंपनीने यात टाळाटाळ किंवा उशीर केला तर हा आदेश अवमान मानून आणि जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा समजून कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. म्हणजे आता जिल्हा समितीचा 22 डिसेंबर 2025चा निर्णय फायनल या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील 4 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना आता हक्काचा विमा मिळण्याचा रस्ता साफ झालेला आहे. आता कंपनी कधीपासून कॅल्क्युलेशन सुरू करते आणि पैसे खात्यात जमा व्हायला कधी सुरुवात होणार याचे प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवरती सगळ्यात आधी या ठिकाणी दिल्या जाईल. त्यामुळे तुम्ही आपल्या शेती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला नेमकं काय वाटतं की अशाच पद्धतीने आपले जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी अशा पद्धतीचे पत्र काढून विमा कंपन्यांना दंडुकणं लावणं गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया सगळ्यांसमोर येतील आणि थोडी का जाणीव असे ना किंवा थोड्याफार प्रमाणात का होईना जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत जर हा मेसेज गेला तर चांगलं होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.